नमस्कार विद्यार्थ्यांनो, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हा आपला चॅप्टर सुरू आहे. ह्या चॅप्टरचा आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इकोसिस्टीम म्हणजे काय आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स, जैविक आणि अजैविक जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये असलेले इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया दोघांमधील, त्यालाच काय म्हणायचं, इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीम हे काय आहे तर इकोसिस्टीम इज अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचा एक फंडामेंटल युनिट आहे इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीमचा अभ्यास करतो आपण कुठल्या शास्त्रातनं, इकॉलॉजीमधून. हे आपण अभ्यास 2 दिवसापूर्वी केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत पुढील गोष्टी. काल आपण पोल्युशन म्हणजे काय आहे हे शिकलो. सर्वप्रथम एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटमध्ये जो काय बॅलन्स, एन्व्हायरमेंटल बॅलन्स का गरजेचा आहे तर आपल्याला जर व्यवस्थित जगायचं असेल, सर्व प्राण्यांना, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आणि पृथ्वीला बॅलन्स करायचं. एन्व्हायरमेंट बॅलन्स कधी होतं, हे जे नॅचरल सायकल्स असतात म्हणजे वॉटरची सायकल, कार्बन सायकल, ही जेव्हा व्यवस्थित सुरू असते सगळ्या सायकल्स, त्यावेळेस सर्व गोष्टी बॅलन्समध्ये असतात. पण ही सायकल डिस्टर्ब करायचं काम कोण करतं तर कधीकधी नॅचरल फॅक्टर्स करतात, तर कधीकधी मॅनमेड फॅक्टर्स करतात. आता पृथ्वीची जी काही सायकल जर मॅननंच डिस्टर्ब केलेली असेल, माणसानंच जर डिस्टर्ब केली असेल, तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करायची जबाबदारी ही आपलीच आहे, माणसाचीच आहे. त्यामुळेच आपल्याला या पाठामध्ये आपली जबाबदारी काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि कोणकोणते लॉज आहेत एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून, हे आपल्याला आज इथं शिकायचं आहे. तर काल आपण कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात एन्व्हायरमेंटला ह्या गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत. काल मी होमवर्कला तुम्हाला कॅन यू टेल हे प्रश्न होते, हा एक प्रश्न दिला होता. तर ज्यांनी होमवर्क केला आहे, प्रत्येकानेच होमवर्क करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घेणं, पालकांनीसुद्धा लक्षात घेणं की विद्यार्थ्यांनी होमवर्क केलं आहे का नाही हे त्यांनी पाहणं, आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला त्या होमवर्कचे व्हिडिओ किंवा फोटोज पाठवणं गरजेचं राहील. तरच याच्यामध्ये अभ्यासामध्ये व्यवस्थित सुसूत्रता येईल. तर काल आपण पोल्युशन म्हणजे काय आहे आपण पाहिलं आहे. पोल्युशन म्हणजे काय तर प्रदूषण म्हणजे काय तर अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन सराउंडिंग environment due to natural events or human activities called as environment pollution. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाही आहेत, आपण त्या गोष्टी स्वीकार करू शकत नाही आहे, आपल्या पर्यावरणामध्ये, त्यालाच काय म्हणायचं, पर्यावरणीय प्रदूषण. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पर्यावरणाचे प्रदूषणामध्ये. ह्याच्यामध्ये एअर पोल्युशन आहे, वॉटर आहे, सॉईल आहे, थर्मल, लाईट. म्हणजे पर्यावरणामध्ये जो झालेला बिघाड आहे, मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल, ज्याच्यामुळे पर्यावरणामध्ये इम्बॅलन्स झालेला आहे, म्हणजे समतोल जो पर्यावरणाचा आहे तो ढासळलेला आहे, त्यालाच म्हणायचं प्रदूषण म्हणजेच पोल्युशन. विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपलं लेक्चर सुरू होतं त्यावेळेस माझा असं दृष्टिकोनास आलेला आहे की आपल्या भागातील विद्यार्थ्यांचं, म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी असोत किंवा कोणतेही विद्यार्थी असोत, त्यांचं इंग्लिश खूप कच्चं आहे. त्यामुळं त्यांना अनॲक्सेप्टेबल, अननेसेसरी, पोल्युशन, इंडस्ट्रियलायझेशन, एक्सप्लोजन, पॉप्युलेशन ह्या इनडिस्क्रिमिनेट ह्या शब्दांचा अर्थ समजत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ज्या पानावरील शब्दांचा अर्थ समजत नाही त्यांनी तो शब्द लिहून घ्यावा आणि त्याचा अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावा, जेणेकरून तुमचा शब्दांचा भंडार पण वाढेल आणि तुम्हाला व्यवस्थित विषय समजेल. तर काल हा प्रश्न विचारला होता, विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन, व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन. तर नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन म्हणजे काय आहे, ह्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही शोधूनच मला पाठवायचं आहे. ते लवकरात लवकर पाठवा, मी तुमची वाट बघत आहे. हा तक्ता, हा चार्ट मी कंप्लीट करायला सांगितला होता. काल मी एअर पोल्युशन हा 1 पॉईंट तुम्हाला कंप्लीट करून दिला होता. हे 2 पॉईंट तुम्ही तुमच्या घरी कंप्लीट करायचे होते. तर विद्यार्थ्यांनो, लवकरात लवकर होमवर्क पाठवा. तर आजचा ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतच आहे की इथं बघा, ही गाड्या आहेत,
गाड्यांमुळे व्हेकल्समुळे जे काही एअर पोल्युशन झालेलं आहे त्याच्यामुळे इथं वातावरण किती खराब झालेलं आहे आपण बघू शकतो. आणि अशा वातावरणामुळे श्वसनाचा त्रास माणसालाच काय कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला होणार आहे. आणि इथं राहणं आणि इथं जगणं किती मुश्किल असेल हे आपण इथं समजून घेऊ शकतो. इथंही बघा बांधकाम चाललेलं आहे. बांधकामामध्ये इथं इतकं धुळीचे कण आहेत की त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये किती प्रदूषण होतं आहे हे आपण इथं बघू शकतो. फोग अँड पोल्युशन इन सिटी, हे महानगरे जे असतात मुंबई, दिल्ली या महानगरामध्ये असलेले जे काही धूर आहे त्या धुरामुळे झालेले हे प्रदूषण आहे. ठीक आहे. तर आज लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. डू यू नो रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय आहे? तर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय असतं? तर रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी पदार्थांच्यामधून होणारं जे पोल्युशन असतं त्याला म्हणायचं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. तुम्ही कदाचित बघा जैतापूर प्रकल्प वगैरे ऐकला असेल किंवा हिरोशिमा नागासाकीवरती जो काही किरणोत्सारी अणुबॉम्ब्स टाकले होते त्याच्यामुळं तिथं असलेली परिस्थिती आजसुद्धा आपल्याला तिथं जर यूट्यूबवरती किंवा नेटवरती सर्च केलं किंवा आपल्याला घरामध्ये सांगत असतील आजसुद्धा तिथं ह्या बॉम्बमुळे झालेल्या प्रदूषणामुळं विस्फोटामुळं आजसुद्धा तेथील परिस्थिती आनुवंशिक गोष्टीमध्ये झालेले बदल आजसुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळतात. जनुकीय बदल, दृष्टीवरती हानी, डोळ्यांना त्रास होतो, ह्या सगळ्या गोष्टी रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमुळे होत आहेत. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजेच किरणोत्सारी प्रदूषण. Radioactive pollution can occur due to two reasons as natural and artificial. नॅचरल गोष्टीमुळे UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज, IR म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन्स आर नॅचरल रेडिएशन्स. म्हणजे हे नॅचरल आहेत. सूर्यामुळे आलेल्या अतिनील किरणांमुळे जे झालेले रेडिएशन्स असतात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ह्यालाच काय म्हणायचं नॅचरल रेडिओॲक्टिव्ह पोल्युशन. आणि व्हेरॉज म्हणजे आपण एक्सरे वापरतो. एक्सरे अँड अदर रेडिएशन्स फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. म्हणजेच मी तुम्हाला जैतापूरचा प्रकल्प मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲटॉमिक एनर्जीचे जे प्लांट असतात म्हणजे ॲटॉमिक एनर्जी म्हणजे काय ते अणुभट्ट्या जिथून आपण वीज निर्मिती करतो अणुभट्ट्यामधून तिथून जे काही आर्टिफिशियल रेडिएशन्स बाहेर येतात त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होत आहे. तर ह्याच्यामध्ये काही घटनासुद्धा घडलेल्या आहेत इतिहासामध्ये ज्याच्यामध्ये चेर्नोबिल, विंडस्केल अँड 3 माइल्स आईसलँड, मायशाप म्हणजे हे सगळ्या काय घटना घडलेल्या आहेत दुर्घटना. त्याच्यामुळं अजूनसुद्धा तिथं त्याचा इफेक्ट जाणवतो. थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड लॉंग टर्म ड्यू टू ॲक्सिडेंट्स. ह्या ॲक्सिडेंटमुळं हजारो व्यक्तींना त्याचा लाँग टर्म त्रास आजसुद्धा भोगावा लागत आहे. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर ॲज फॉलोज. तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये किंवा टेस्टमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेडिओॲक्टिव्ह पोल्युशनमुळं जे काही इफेक्ट्स होतात रेडिएशनमुळं ते कोणकोणते आहेत काय आहेत. तर तुम्हाला हे 4 पॉईंट लिहिता आले पाहिजेत. एखादं एक्झाम्पल तुम्हाला ह्या घटनेस देता आलं तर हे देता आलं पाहिजे. तर लक्षात ठेवा कॅन्सरस अल्सर्टेन काय आहे हे कॅन्सरियस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन्स ऑफ एक्सरेज. हा पहिला पॉईंट आहे. म्हणजेच काय तर अल्सर निर्माण होण्याची शक्यता एक्सरेच्या उच्च प्रारणांमुळे म्हणजे एक्सरेच्या किरणांमुळे होते. टिश्यूज म्हणजे मानवी शरीरामध्ये जे असलेले उती असतात टिश्यू असतात हे सुद्धा डिस्ट्रॉय होऊ शकतात ह्या रेडिएशन्समुळं. जेनेटिक बदल म्हणजे अनुवंशिक किंवा आपण जनुकीय बदल जे आपण म्हणतो जनुकीय बदल ह्या जनरेशनमधून त्या जनरेशनमध्ये जे काही बॅड बदल होतात ते सुद्धा ह्या रेडिएशनमुळे होतात. विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. आपली दृष्टी आहे
विजन म्हणजे डोळ्याची दृष्टी, तीसुद्धा ह्या रेडिएशन्समुळं बॅडली अफेक्ट होते, ॲडव्हर्सली अफेक्टेड होते, म्हणजे ह्याचा अफेक्ट बॅड होतो. हे 4 रिझन्स तुम्हाला लक्षात आले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, पुस्तक जवळ ठेवा आणि मी जे वाचत आहे ते सुद्धा तुम्ही ऐका, त्याच्यावरून सस्पेन्सिल लक्ष द्या तुम्ही तिथं. आजचा तुमचा होमवर्क आहे यूज युअर ब्रेन. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डोक्याचा वापर करायचा आहे. आणि व्हाय इज इट सेड दॅट पोल्युशन कंट्रोल इज इम्पॉर्टंट. आता मला सांगा, पोल्युशन कंट्रोल का इम्पॉर्टंट आहे? तर पोल्युशन कंट्रोल म्हणजे काय? प्रदूषण. कंट्रोल म्हणजे काय? नियंत्रण. प्रदूषणाचं नियंत्रण करणं का गरजेचं आहे? ह्या प्रश्नाचे तुम्ही 6 पॉईंट लिहून मला व्हॉट्सअपला पाठवा. आता आपण पोल्युशन का होतं, कसं होतं हे सगळं पाहिलेलं आहे. ते कंट्रोल करणं का गरजेचं आहे ह्याचे 6 पॉईंट तुम्ही तुमचं डोकं चालवून यूज युअर ब्रेन पॉवर हे करून तुम्ही मला पाठवा. ओके, म्हणजे पोल्युशन कंट्रोल आपण का करणं गरजेचं आहे, ह्याच्यामध्येच आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची गरज काय आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. यात का समजा वॉटर पोल्युशन झालेलं आहे, पाण्यामध्ये प्रदूषण झालेलं आहे, तर ह्याचं काय गरजेचं आहे? पाण्यामध्ये प्रदूषण जर झालेलं ते कंट्रोल करणं का गरजेचं आहे? कारण की आपण पाणी पितो, शेतीसाठी आपण पाणी वापरतो, ह्या गरजा आपल्या आहेत, त्यामुळे आपण पोल्युटेड वॉटर तर पिऊ शकणार नाही. त्यामुळे हे गरजेचं आहे की पोल्युशन वॉटरचं कंट्रोल करणं गरजेचं आहे. तसं मी फक्त वॉटर पोल्युशनबद्दल सांगितलं आहे. तुम्ही अन्य पोल्युशन वेगवेगळे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही त्याचा विचार करू शकता. आता जसं पोल्युशन अत्यंत रोखणं, कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे, तर आत्ता सध्या आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज काय आहे, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हे आपण आता पुस्तकामध्ये दिलेल्या पद्धतीने समजून घेऊया. त्याच्या आधी एक हिस्ट्री आहे. इतिहासामध्ये डोकवताना अ पीक इनटू द हिस्ट्री. इन 1972 United Nations Environment Program UNEP हॅज बीन एस्टॅब्लिश्ड. म्हणजे 1972मध्ये युनायटेड नेशन्स म्हणजे युनोचे जे काही देश आहेत त्यांनी एक प्रोग्रॅम एस्टॅब्लिश केला. त्यालाच काय म्हणायचं? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक कॉन्फरन्स झालेली आहे. त्या कॉन्फरन्समध्ये ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इन विच एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स वर डिस्कस्ड. म्हणजे त्या कॉन्फरन्समध्ये मानव आणि पर्यावरण या संदर्भामध्ये एक कॉन्फरन्स झाले, त्याच्यामध्ये पर्यावरणीय प्रॉब्लेम्सबद्दल काय झालेलं आहे? डिस्कशन झालेलं आहे. आफ्टरवर्ड्स इन इंडिया अ सेपरेट एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट हॅड बीन एस्टॅब्लिश्ड आफ्टर सम डिस्कशन ऑन द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. मग त्याच्यानंतर म्हणजे 1972 नंतर पर्यावरणीय समस्याबद्दल जागरूकता निर्माण झालेली आहे. म्हणजे बघा, मानवी अस्तित्वाच्या नंतर म्हणजे मानवाच्या अस्तित्वाच्या नंतर 1972मध्ये आपण एक कायदेशीररित्या एक पर्यावरणाची, म्हणजे आधीसुद्धा बऱ्याच गोष्टी पर्यावरणाबद्दल केलेल्या आहेत, पण एक सरकारी पातळीवरती पर्यावरणाचं एक डिपार्टमेंट त्यांनी एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलेलं आहे एन्व्हायरमेंट प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी. त्यालाच आपण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज इन्वॉल्व्ड इन प्लॅनिंग, इंडक्टिंग अँड इन्क्रीज द अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू द व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. 1985 पासून हे मिनिस्ट्री, पर्यावरण खातं जे आहे ते 1985 पासून पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमाचे नियोजन, प्रवर्तन आणि प्रबोधन करण्याचे कार्य करत आहेत. समजलं का विद्यार्थ्यांनो? हा इतिहासामध्ये डोकवताना ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. म्हणजे सामान्य लोकांना, सामान्य माणसांना एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल जास्त माहिती म्हणजे अवेअरनेस त्यांच्या नसतो. रूल्स म्हणजे गरज काय आहे त्याची हे त्यांना माहीत नसतं. देअर शुड बी लार्ज स्केल ऑफ पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. बघा, म्हणजे कसं आहे की ही मुवमेंट झाली पाहिजे असं इथं म्हणणं आहे. इट विल बी पॉसिबल टू आन्सर द एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स इफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कन्झर्वेशन बिकम ॲन एफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट. म्हणजे ही एक लोक चळवळ झाली पाहिजे जेणेकरून एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या बाबतीत जागरूकता खूप प्रमाणात होईल. म्हणजे एक चळवळ झाली पाहिजे. जसे की चिपकोची एक चळवळ होती. चिपको एक आंदोलन आहे, ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे या पाठामध्ये.
हा मी तुम्हाला होमवर्कच देणार आहे. चिपको आंदोलन काय आहे या संदर्भामध्ये एक प्रश्न तुम्हाला नेक्स्ट पानावरती विचारला गेलेला आहे. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट चिपको मुवमेंट. ठीक आहे, जाता जाता मी तुम्हाला सांगतो की काही जंगलामध्ये जंगलतोड म्हणजे जंगलतोडीचं प्रमाण जास्त होतं आणि त्या संदर्भातच हे चिपको आंदोलन आहे. ह्याची माहिती तुम्ही नेटवरून किंवा तुमच्या घरच्यांना विचारून तुम्ही गोळा करू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला उद्या सांगेन. It will be possible to answer the environment problems only if environmental protection conservation become an effective public movement. म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही एक इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं जरा जास्त सोपं जाईल. फॉर धिस पर्पज व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. म्हणजेच मग काय सांगितलं की लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्यामध्ये मुलांच्यामध्ये पर्यावरणाबाबत असलेलं एक सकारात्मक दृष्टिकोन, प्रेम आणि जागरूकता मुलांमध्ये लहानपणापासूनच केली जावी अशी पर्पज आहे ह्या चळवळीचा. आणि मी कालच जनकच्या घरी गेलो होतो, जनक जाधव. अत्यंत सुंदर वाटलं मला त्याच्या घरी जाऊन, कारण की पर्यावरणामध्ये कशा प्रकारे राहायचं असतं हे त्याचं घर जर त्याच्या मित्रांना किंवा आपल्या ग्रुपवरती असलेल्या सदस्यांना जर पाहायला मिळालं तर एक तुमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट होईल, कारण की एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची प्रत्येक गोष्ट त्यानं त्याच्या घरामध्ये पाळलेली आहे. मी पाहिजे तर त्याच्या घराचे फोटोज मी जनकला म्हणतो की जनक तुझ्या घराचे फोटोज तू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपलोड कर, जेणेकरून पर्यावरण कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये तुझ्या घरच्यांनी जी काही घेतलेली काळजी आहे हे सर्व विद्यार्थ्यांना बघता येईल. आणि अशा वातावरणात राहिल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्यामध्ये लहानपणापासूनच पर्यावरणामध्ये असले वातावरण, पर्यावरणाची गरज आणि त्याच्याबद्दल प्रेम, सकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. दिस विल हेल्प टू मेक future generation more aware about environmental conservation and protection. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचं आणि प्रोटेक्शनचं महत्त्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून देणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हा पाठ तुम्हाला शिकवायला आहे. टुडे ऑल द डेव्हलप्ड and developing and underdeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. आता बघा, आज जगामध्ये जर आपण पॅरिसची बैठक ऐकली असेल, पॅरिसची बैठक ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्येच सर्व देशांनी खूप चर्चा केली, एक करार केला, पॅरिस करार. ह्या संदर्भामध्ये तुम्ही वर्तमानपत्रातून ऐकलं असेल. तर एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करणं हे आज प्रत्येक डेव्हलप्ड कंट्री, अमेरिका, जापान, जे डेव्हलप युरोपियन कंट्रीज अगदी डेव्हलप आहेत त्या कंट्री, डेव्हलपिंग म्हणजे आपले भारतीय, चायना वगैरे, अंडर डेव्हलप म्हणजे अजून डेव्हलप नाही झालेले, त्या सर्व कंट्रींना असं वाटत आहे की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन करणं ही खूप काळाची गरज नसून ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली जबाबदारी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. देअर एफर्ट्स आर इन दॅट डायरेक्शन. They have defined the future plans about the environmental protection and have constituted the necessary law. मग त्याच्यासाठी प्रत्येक देशाने स्वतःचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्या दृष्टीने पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, धोरणं निश्चित केलेली आहेत आणि आवश्यक ते कायदेच म्हणजे नेसेसरी लॉज म्हणजे कायदेसुद्धा विविध कायदे निर्माण केलेले आहेत पर्यावरणाच्या प्रोटेक्शनसाठी. तर विद्यार्थ्यांनो, आपण वरच्या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ मी इथंच पॉज करतो. नेक्स्ट व्हिडिओ आजच दुसरे पॉईंट मी अपलोड करत आहे.